तर आज आपण आलोय शेताच्या ठिकाणी मित्रांनो. शेतीमधले साप आपण पकडत नाही. आता इथे थोडीशी परिस्थिती वेगळी आहे, तुम्हाला गेल्यावर दाखवते काय विषय. दादांनी आपल्याला चांगलंच आजपर्यंत आणले. शेतातून बांधावर इथं कामगार लोकांचं काम थांबले मित्रांनो सापामुळं. उठा उठा, आता काम चालू होणार आहे. तर हे काम थांबले मित्रांनो सापामुळे. त्यांनी आपल्याला फोटो पाठवलेला आहे. बघा, हे बघा का काम थांबले तुम्हाला आता कळेल. ह्याच्यामध्ये साप आहेत, ह्याच्यामध्ये साप दिसलाय त्यांना. त्याच्यात दादा ते पांढरे ते पडले तिथे त्या काळात. कुठं दादा? पांढरा एक सफेद काकड आहे ना, त्या तिकडे दिसतो सफेद कागद पांढरा. एक मिनिट. कागद पडलाय तिथे. हा 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 हा. ते त्या गाळात आहे. त्या गाळात आहे का? थांबा थांबा, ते काही नका करू म्हणा त्यांना. इकडे घेतात ते का? मी लांब होऊ का? हो डेंजरच आहे. काय झालं थांबवलंय काम तुम्ही? एक तास झालं थांबले. काढू आपण त्यांना पटकन, मग तुमचं काम पुन्हा चालू करा. तर काम थांबले मित्रांनो, म्हणून आपण आलोय ह्या विहिरीमध्ये. साप आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. हे दादा आज आपल्या सोबत आहे. दादा नाव काय? मनोज हारगुडे दादा आहेत. त्यांचं इथे विहिरीचं काम चालू आहे. तर कामगारांचं काम थांबल्यामुळं विहिरीतले साप आपण रेस्क्यू करतो. आजूबाजूला शेती आहे, शेतामधले नाही करू शकत, पण या ठिकाणी विहिरीतल्या सापालाही वरती येता येत नाही. त्याच्यात ह्यांनाही काम करायचं सापाच्या भीतीपोटी. एक तास झालं तेही थांबून येत. तर आपण लवकर सापाला बाहेर काढू. बघूयात कोणता साप आहे. गाळामध्ये जरा इथे गाळ काढायचंच काम चालू आहे. आणि तर आपण काय करणार आहे, ह्याच्या सहाय्याने ते दादा मला आतमध्ये सोडणार आहे. हळूहळू घ्या दादा. बरोबर. काकाच्या तिथे आहे, काकाच्या आतमध्ये. हा, काकाच्या तिथे पुढं दिसलं का? हा. तर मित्रांनो, गाळामध्ये साप आहे. आपण आहे विहिरीमध्ये. तिथे साप गाळाने थोडासा पडलाय. तुम्हाला ओळखू येते का तेवढं बघा. तुमचा अंदाज मला सांगा की कोणता साप असावा बाबा. आता हा घे. आपल्याकडे आता इथे सगळं पाणी आहे, गाळ आहे, चिखल आहे, पण एक ऑप्शन आहे, ते म्हणजे हे कॉकलेनचं जे जेसीबीचं आहे, हे कॉकलेनच आहे, ते जेसीबी नाही आहे. याच्यामध्येच आपण त्यात काय करू करते मी. आणि गाळ आहे, पाय खसतात ते. एवढ्यात बोललं त्याला केले आपण. तर आता मी ते ओळखलंय मित्रांनो, हा कोणता साप आहे. हा आहे पाण्यातलं एक वॉटर स्नेक, विरुळा. तो पकडायला लागतंय कारण कामगार घाबरतात ते. तर चांगल्या असा मोठ्या साईजचा आहे. त्याची तोंड तर मला पण माहीत नव्हती. ते बाहेर काढलं कळेल.
खूप असा सावकाश आहे मित्रांनो हा विरुळा आणि साईज चांगली मोठी खूप दिवसापासून ह्या विहिरीमध्ये असेल. गाडी भरलाय आधी त्याला पॅक करून घेऊ. टाकते जरा हातातून. त्याला काय करू वरती गेले आपण त्याला स्वच्छ करू. आता पॅक करून टाकू कारण माझे पाय खाली खूप खचकतात ते पाणी आहे तिकडं तर माझे पाय खूप जास्त गाळामध्ये खचकत आहे. हाय जागा मित्रांनो भीतेच त्याला कारण ती सिले खराब येईल. आता चावायला लागला. एवढ्या वेळ दिसत नव्हतं. गाळाने चोळायला पूर्ण गाळाने भरले होते आणि आता स्वच्छ केलं दिसायला लागलं तर चावायला लागला. नाही नाही विरुळा लय मोठा विरुळा आहे दादा. भिविषारी आहे पण लय मोठा आहे साईज. लय दिवसापासून असेल विहिरीमध्ये. हे काय असं मानवर करतो नाग असल्यासारखं दाखवतो पूर्णपणे अंगावर बुद्धिबळासारखे चेक्स. मासे वगैरे खातो पाण्यातले बेडूक खातो पाण्यात पण राहतो पाण्याबाहेर पण राहतो. शेपटी तोडतो पालीसारखी म्हणून जरा खाली पकडली शेपटीने. लई टोकाला पकडली असती तर तोडून पळाला असता आणि लई जोराचा चावतो. दादांनी जेसीबीचं तोंड थोडंसं हलवलं आधी त्याच्यामुळे काय झालं बॅग आपली जरा सेट केलेली हेच कटली. काय इथं गाळले ना मित्रांनो त्याच्यामुळं असं एकदम हळू सावकाश पाय नको खचायला. त्याच्यामुळे सगळं हळूहळू झालं आपलं इथलं रेस्क्यू. पण काय हरकत नाही. विरुळा आहे चांगला मोठा आहे. चेक्स दिसले असतील अंगावर बिनविषारी आहे. पण आता वरती आपण त्याला सोडू बाकी काय हरकत नाही. कामगार काम करतील आता त्यांची. दादा हे तोंड जरा खाली घ्या ना. कॉपलेंड होतं म्हणून सोपं गेलं नाही तर डोर लावा खाली उतरा फांदी टाकून येत नाही चुकून पण विरुळा त्याच्यात ते आवाज करते. पाळण्यात बसल्यासारखं वाटते मला तर. फ्रीमध्ये पाळणार तसं 100 रुपये तिकीट आहे पाळण्याचं पण आपल्यासाठी फ्रीमध्ये. तर पहिला रेस्क्यू असेल मित्रांनो मला एवढा सोपा गेलाय कॉकलेनमुळे. तर रेडीमेड खाली उतरायला भेटलं रेडीमेड वर यायला भेटलं. काय दादा म्हणून नाही ना ओळखला नाही तर तुम्ही ओळखला चावता का विषारी असतं ते? लय चावतं दादा. एकदम ती चावत विषारी नाही पण लय जोराचं चावतं. चावतं का? हो लय जोरात चावतं. तसं नाही चावत तुमचे पाय बी पडले पायाला धरलं ना. नाही बाहेर यायचं ते आतमध्ये जायचं बाहेर यायचं आतमध्ये जायचं. नाही घाबरण्यासारखं काही नाहीये. जरी तुम्हाला चावलं तरी पण घाबरण्यासारखं काही नाही. आता तुम्ही हे काम डेलीच करत असता त्यामुळे तुम्हाला माहिती आहे विरुळे चावल्या होत काय नाही. फक्त जखम वगैरे असेल तर व्यवस्थित साफ करायची. ते तोंडात कसं बेडूक खात्यात मासे खात्यात बॅक्टेरिया असतात तोंडात त्यामुळे त्याचा चावालाही जोरात असतो. बाकी विष वगैरे काय नाही. तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हायची गरज नाहीये. आमच्या पाहुण्याला गेल्यावर चालू होता ना हेच. हे का मग काय 50,000 रुपये गेले अजिबात नाही. आणि याच्यात ससनला टाकलं मग त्याला खाजगी मध्ये गेलते का तुम्ही आणि विरुळात चावला होता ना बिनविषारी 50,000 रुपये द्यायची काय गरज होती. काय माहित होतं डॉक्टर लोक. तर तरी पण दादांचं ह्या कामगारांचं सगळ्यांचं धन्यवाद.
बघा हे कॉकलेंड आहे ते इझिली मारू शकत होते सापाला. त्यांनी कॉकलेंड ठेचला असतं की साप मेला असता. पण मला फार गर्व आहे की माझ्या महाराष्ट्रात अशी एवढी चांगली दया आणि भूतदयावर प्रेम असणारी अशी लोक आहेत काही प्राण्यांवर की बिलकुल साप वगैरे मारत नाही. कसलंही असू दे, विषारी जरी असेल तरी नाही मारत. ते मारू शकत होते पण मारलेला नाही. जाऊ द्या मंडळी खाली. त्यांनी आपल्याला कॉल केला त्याबद्दल दादा तुमचं धन्यवाद. तुम्ही साप वाचवला, आम्ही फक्त पकडायचं काम करतो. आता तुम्ही बिंदास काम करा तुमचं. ओके.